मंचरमध्ये संस्कार फाउंडेशनकडून कर्मचाऱ्यांना आम्रखंड वाटप, गुढीपाडव्याचा गोडवा वाढवला। मंचर हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंचर येथील संस्कार फाउंडेशनतर्फे एक कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला। सणाचे औचित्य साधून फाउंडेशनच्या वतीने स्थानिक कर्मचाऱ्यांना आम्रखंड वाटप करून नववर्षाचा आनंद साजरा करण्यात आला। क्रमाचे विशेष औचित्य साधून शरद सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल ॲडव्होकेट राहुल पडवळ यांचा संस्कार फाउंडेशनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला। त्यांच्या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून फाउंडेशनने त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। जवळ आहे। आज हिंदू नववर्ष सुरुवातीच्या पहिल्यांदा आपण सर्वांस संस्कार फाउंडेशनच्या तर्फे सर्वांचा आम्ही शुभेच्छा देतो की येणारे हे पुढचं जे वर्ष आहे हे सर्वांना सुख समृद्धीचं, आरोग्यपूर्ण आणि आनंदपूर्ण अशा पद्धतीने त्यांना हे पुढचं येणारे वर्ष जावं याच्यासाठी आम्ही संस्कार फाउंडेशन जी सामाजिक क्षेत्रामध्ये लोकांच्या काही हितासाठी भरपूर काही गोष्टी करत असते त्यांच्यातर्फे ही आम्ही तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। आज दोन गोष्टींचं औचित्य साधून आपण इथं जमलेलो आहोत। पहिलं, आमचे मित्र ॲडव्होकेट राहुल पडवळ यांची शरद बँकेच्या संचालकपदी निवड झालेली आहे। राहुल पडवळांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे त्यांचं काम नुसतं हे फक्त आंबेगाव तालुक्या किंवा महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित नसून हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे राहुल पडवळ सर काम करत असतात। हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स तयार करण्याच्या मध्ये खूप मोठं यांचं योगदान आहे। साऊथ आफ्रिकेच्या पूर्ण नेशननी जवळजवळ 10 ते 12 नेशन्सनी त्यांना त्यांच्या पॅनलवरती नॅशनल लेवलवरती घेतलेले आणि आपली जी युनायटेड नेशन आहे त्याच्या सुद्धा जे शेती संबंधातली जी काही ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्या सुद्धा काही बॉडींवरती काम करण्यासाठी युकेच्या युनायटेड किंगडमच्या बॉडीजवरती राहुल सरांना त्यांनी आमंत्रित केलेलं आहे आणि त्याचे काही पुढचे अजून काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतलेले आहे। म्हणजे आंबेगाव तालुक्याचं भविष्य काळातलं असणारं एक मोठं भूषण म्हणून राहुल पडवळांचं नाव आहे आणि आपल्या जे आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते आहेत जे वळसे पाटील साहेबांनी त्यांना योग्य पद्धतीने एक संधी दिलेली आहे आणि भविष्यामधलं आंबेगावचं एक भूषण म्हणून राहुल सरांचं नाव पुढं येणार आहे। आजचा दुसरा उपक्रम म्हणजे संस्कार फाउंडेशन हे नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना मदत करत असतं, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतं। जिथं कोणी काही अडचणीत असेल तर त्या ठिकाणी आमचे अजय घुले सर जे हे जातात आणि त्या ठिकाणी त्यांची मदत करतात आणि त्यांना त्या दुःखातून बाहेर कसं आणता येईल वेगवेगळ्या पद्धतीने येणं केन प्रकारेनं त्यांना त्या गोष्टीतून बाहेर करणं, त्यांना मदतीचा हात देणं हे त्यांनी संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहेत। आज असंच आज 9 वर्ष आहे। 9 वर्षाच्या ह्या चांगल्या गोष्टीमध्ये त्यांच्या काही जवळची लोक आहेत, ज्यांचे कामगार असतील, त्यांच्या संबंधातली काही लोक असतील, तर ह्या लोकांच्या बरोबर आपलं हे 9 वर्ष कसं साजरं करावं ह्याच्यानुसार काही गोड पदार्थ त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या समवेत देऊन त्यांच्या कुटुंबाचे गोड पद्धतीने तोंड गोड करणं म्हणतो जसं आपण मराठी भाषेमध्ये, त्या पद्धतीने आज एक उपक्रम करायचा आहे। यासाठी संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही हे काम करत आहोत। आज अजय घुले सर जे आहेत ते ह्या पद्धतीने अजून 2 शब्द ह्या कार्यक्रमासंबंधित सांगतील। ठीक आहे, आता फक्त आपण ते या चला स्टाफ जवळ आहे ना साहेब, जवळ आहे। ओके, खूप खूप शुभेच्छा।